नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे युट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एसटीच्या प्रवासात अनेक सवलती देत असते. त्यात सर्वात महत्वाची आहे ती वृद्धांना 75 वर्षावरील वृद्धांना मोफत प्रवास, त्यानंतर 65च्या पुढच्या ज्येष्ठ व्यक्तींना अर्ध्या तिकिटात प्रवास, शाळकरी मुलांना शैक्षणिक पास, अंध अपंगासाठी सवलत, अशा विविध प्रवास तिकिटात सवलती असतात आणि त्या सवलती मिळाव्यात यासाठी अनेक महाभाग. मग त्या सवलतीला लाभ घेता येण्यासाठी मग अगदी फेक किंवा बोगस तसे कार्ड किंवा प्रमाणपत्र पण काढतात. त्यामुळं साहजिकच एसटी महामंडळाचे लाईनवर असलेले वाहक आणि प्रवासी यांच्यात सतत कुठं ना कुठं कटकटी चालूच असतात. याच्यावर थोडं नियंत्रण यावं, योग्य व्यक्तीला सवलतीचा लाभ व्हावा यासाठी मग राज्य परिवहन महामंडळानं आणि त्या महामंडळाच्या अध्यक्ष असलेल्या परिवहन मंत्री, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या प्रताप सरनाईक यांनी गेल्या महिन्यात NCMC कार्ड सवलतीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता आणि तशी घोषणा पण केली होती. मग हे कार्ड अगदी मोफत मिळणार नव्हतं. हे कार्ड तयार करून घेण्यासाठी लाभार्थी प्रवाशांना जवळपास 150 रुपयाच्या पुढं खर्च पण येणार होता आणि हे कार्ड कोण काढून देणार यासाठी मग परिवहन महामंडळानं तशी व्यवस्थाही केली होती. मात्र लाभार्थीची संख्या पूर्ण महाराष्ट्रात लाभार्थींची संख्या मोठी असल्यामुळं ते कार्ड लागलीच त्या 1 मार्चला तयार करून घेणं कुठलाही लाभार्थी प्रवाशांना शक्य नव्हतं. त्यामुळं मग राज्य परिवहन महामंडळाने काल ज्यावेळेस ही परिस्थिती सर्व लक्षात आली त्यावेळेस पासून NCMC कार्ड सवलत घेणाऱ्या प्रवाशांना सक्तीचा असणार नाही असं निर्णय जाहीर केला आहे. परंतु त्याचबरोबर एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी लाभ घेणाऱ्या प्रवाशांनी हे कार्ड कधी ना कधी आपल्या तयार करून घ्यावं, ते आपल्या सोबत बाळगावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. बघूया आता ह्या सर्व काय निर्णय होतो आणि खरंच प्रवासी जे लाभ अगदी सर्व हे पाळतात ते तंतोतंत याचा लाभ घेतात की त्या सवलतीचे लाभ घेणाऱ्याच काही त्यांच्याकडे नसताना थेट तशी कार्ड सर्टिफिकेट आणून घेणारेच अधिक लाभ घेतात हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. तुळजापूरचे नगराध्यक्ष पिंटू गंगे यांचा वाढदिवस नुकताच पार पडला. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुळजापूर येथील नगर परिषद शाळा क्रमांक 2 येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला प्रभारी नगराध्यक्ष असलेले रोचकरी विनोद पिंटू गंगे आणि नगर परिषदेमधील त्यांचे सहकारी, त्याचबरोबर शाळेचा शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचवेळी शिवजयंती निमित्त घेतलेल्या विविध स्पर्धांमध्ये
प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना याच कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात आलं. विनोद उर्फ पिंटू इंगणे सध्या नगराध्यक्षाच्या ह्याच्यातून काही वैयक्तिक कारणामुळे रजेवर आहेत आणि त्यांच्या नगराध्यक्ष पदाचा कार्यभार उपनगराध्यक्ष असलेल्या रोजकरी यांच्याकडे देण्यात आलेला आहे. गेली अनेक वर्षापासून जिजाऊ चौकापासून उमरे कोठा ते अगदी पार तिकडं पुजोई टाकी आणि लमान तांड्यापर्यंत धाराशिव शहरातील नागरिकांना प्रवास करणं हे कठीणच जात आहे. कारण का योग्य असा रस्ताच नाही. त्यासाठी मग अनेक वेळा रस्ता रोको होतात, निवेदनं दिली जातात, परंतु नगर परिषद तिला घाम फुटत नाही आणि या परिसरातील नागरिकांच्या नागरी समस्या तशाच राहतात. त्या नागरी समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्यात, लवकर नागरिकांना सुखसोयी मिळाव्यात यासाठी उमरे कोठा परिसरात राहणारे देवीदास उर्फ दादा मुंडे यांनी गेल्या साधारण गेल्या 4-5 दिवसापासून आमरण उपोषणाला प्रारंभ केला होता. त्यांची मागणी दंडनाईक म्हणजे शरद पवार हायस्कूल ते पिवळी टाकी हा रस्ता व्यवस्थित आणि चांगला नगर परिषदेने तयार करून द्यावा. त्याचबरोबर चौक ते शरद पवार हायस्कूल हे जे 82 कडे रस्ता आहे त्या रस्त्याला आपण अडथळा आणत नाही असंही त्यांचं म्हणणं होतं. तब्बल 5 दिवस ते उपोषणाला बसले आणि 5व्या दिवशी मग नगर परिषदेच्या प्रशासनाला जाग आली. नगर परिषदेचे बांधकाम सभापती आणि काही कर्मचारी हे देवीदास मुंडे यांनी ज्या ठिकाणी उपोषणाला ते बसले तिथं आलं. त्यांनी तुळजापूरचे आमदार आणि भाजपचे जिल्ह्याचे सर्व असणार राणा जगजितसिंह पाटील आणि देवीदास मुंडे यांच्यात संवाद घडवून आणला. लेखी त्यांनी 2 महिन्यात आपण या कामाला प्रारंभ करू किंवा या कामाचं सुरुवात करू असं आश्वासन राणा जगजितसिंह पाटील आणि बांधकाम सभापती यांनी दिल्यामुळं देवीदास उर्फ दादा मुंडे यांनी बांधकाम सभापतीच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन आपले 5 दिवस सुरू असलेलं उपोषण मागे घेतलं आहे. तसं या रस्त्यात करण्यासाठी अनेकदा प्रयत्न झालेले आहेत. अनेकदा निधी पण आला आहे. निधी काम वेळेवर न झाल्यामुळे लॅप्स पण झालेला आहे. आता नगर परिषद कोणत्या हेडखाली हा रस्ता तयार करते आणि खरंच 2 महिन्याच्या आत ह्या कामाला प्रारंभ होतो की नाही याकडं प्रभाग क्रमांक 5 आणि 6 मधील मतदारांचं नागरिकांचं लक्ष असणार आहे. आज आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.